नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, परंतु प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक लागली असून एकूण 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। 12 मे रोजी मतदान पार पडणार असून त्या दिवशीच निकाल जाहीर होणार आहे। परंतु महायुतीत उमेदवारीवरून बरेच रसिकेच असल्याचं दिसून येत आहे। भाजपाने 6 जागेसाठी 15 नावे निश्चित केली आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार 1 जागा मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेत सध्या 2 नावांवरून रणकंदन सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी त्या पुन्हा सभागृहात येतील असे बोलून गेले होते। त्यामुळे गोऱ्हेंचं तिकीट फिक्स असल्याचं बोललं जात होतं। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता आणि ते सोबत गुवाहाटीला देखील गेले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाला। आता अलीकडेच एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची भेट झाली आणि यावेळी बच्चू कडूंना विधान परिषदेवर संधी देऊ अशी ऑफर दिली असल्याचं वृत्त आहे। परंतु बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती ही संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवली आहे। आता बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। यातच नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाबद्दल शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे। गोऱ्हेंच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचा विरोध आहे, तर बच्चू कडूंचा शिवसेनेशी काय संबंध असा प्रश्न पक्षातील नेत्यांनी उपस्थित केला आहे। कडूंना विधान परिषदेवर जायचे असल्यास प्रहार संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करावी ही अट कायम असल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेवर देखील नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी हा निर्णय पर्यटन राबवण्यात यावा असा सूर शिंदेंच्या शिवसेनेत उमटत आहे। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।